हे झालं काय भाऊ? झालं झालं ना. बरं एक काम करा आता काय, या खांबाला नीट झालर गुंडाळायची. काही फुलांच्या माळा, काही लाईटच्या माळा, टेकू दिलाय असं वाटलं नाही पाहिजे. आलं लक्षात तुला? हा, बायकांचं आवरलंय की नाही कोणास ठाऊक. माझी आंघोळ राहिली आहे. आली अखेर शुभ घडी, आज फुटेल सुपारी. नीरज रावांचं नाव घेते. तू तयार हो की पटपट, किती वेळ? माझं उखाणं तर पूर्ण होते. ऐक ना. आली अखेर शुभ घडी, आज फुटेल सुपारी. नीरज रावांचं नाव घेते, नवरी मुलगी बिचारी. नक्टू, तुला स्वप्नात तरी कोणी बिचारी वगैरे म्हणेल का ग? हो पप्पा, आता मी नवरी मुलगी की नाही, आणि आता मी इथे थोडेच दिवस राहणार आहे तुमच्या जवळ. बस मग मी झाले ना आता बिचारी. किती लांब आहे ना सासरीचं. बसल्या जागेवर आवाज दिला तरी वेणी घालायला आई हजर. हा, पण तरीही सासर ते सासर. आणि तुम्हाला नाही हा कळणार, मुलीचं लग्न ठरतं ना तेव्हा ती बिचारीच असते. पण नंतर सगळं नीट होतं. पप्पा, हा ड्रेस मी आजीच्या 75च्या प्रोग्रामसाठी घातलेला आहे, आणि माझ्या सुपारीच्या प्रोग्रामसाठी मी ही साडी नेसणार आहे, ज्यासाठी मला ॲटलिस्ट 15 मिनिटं लागतील. नंतर तो नीरज आला, तुम्ही उगाच मला घोड्यावर बसवाल. फक्त 15 मिनिट? हो. अरे 1 तास दिला नक्टू तुला. 1 तास. दामोदरराव देशपांडेंच्या नातीचं लग्न आहे, काय चेष्टा आहे का? आप्पांना खूप आनंद झाला असता आज. सगळं शेवटी त्यांच्या मनासारखं होत आहे. त्यांनी बांधलेल्या या बंगल्यात त्यांच्या एकुलत्या एक नातीचं लग्न होतंय, आणि तेही त्यांच्या विलनुसार तिच्या आत्तेभावाशीच. हो ना. आणि आईसाहेबांना सुद्धा खूप बरं वाटणार आहे. आणि इथे टॉवर झाला ना की आपण सगळे खुश. काय पप्पा, मला आणि नीरजला नव्या टॉवर मध्ये टॉप फ्लोर. नक्टू, असं छोट्या छोट्या गोष्टींवर हट्ट धरून बसू नये. बोट धर, बोट धर, तू बोट धर आधी. हे वाचलो रे देवा. नक्टाबाई, टॉप फ्लोर तुमचा. येस. तसाही तुम्हाला नाही म्हणायला अलाउड नव्हतं. अरे माझी काय बिशाद नाही म्हणायची. बोट हवंय ना मला. चावली असतीस म्हणजे. पप्पा, आता मी काय लहान नाहीये बोट चावायला. ए नक्टूबाई, परवापर्यंत मनासारखं नाही झालं तर बोट चावत होतीस. आता असं वागून चालणार नाही. जबाबदारीने वागायला लागणार आहे तुला. पण म्हणजे नेमकं कसं? अगं, म्हणजे नीरजला फोन केलास का? विचारलास का त्याला कुठवर पोहोचलाय? सकाळपासून 7 वेळा फोन केलाय, त्याने उचलला नाही. का? तुझा फोन उचलला नाही? त्याला सांग फोन करायला. आईचा फोन बरोबर उचलेल की नाही बघ. शैला आत्या, शैला आत्या. हा हा ठीक आहे. नीट ये. हा हा आत्या, झालं नीरजशी बोलून? मी किती वेळा फोन केला, माझा नाही फोन उचलला त्यांनी. आत्या, जरा जास्तच ताब्यात या तो तुझ्या. अगं हो हो हो, किती बोलशील. माझाही एकही फोन उचलला नाहीये त्यानं. इतका वेळ लागत नव्हता. विमानात असेल ना, आणि आता बिझी लागतोय. अय्या, मला वाटलं की माझ्या ताब्यात आहे. तुला तर लग्न आधीच खटकायला लागले की ग मी. ए आत्या, असं नको ना बोलूस ते सासू सारखं. मला राहवलं नाही म्हणून म्हंटल ग मी. हे सारखं असं आत्या आत्या म्हणणं बंद करा आता. तुमच्याकडे एक माणूस आलाय माप काढायला. हा पाठव. हा, ओ या की. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. या या घ्या, माप घ्या. काय बापा या, पहिला मान जावायचा ना. पहिली ट्रायल नवऱ्या मुलावर नको. बरं घ्या घ्या यांची माप. मामा नको, ऐक ना, नको प्लीज. माप द्यायला कसला लाजतोयस तू? तुम्ही घ्या माप घ्या. मामा, अरे मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी, प्लीज. नीरज, आता सध्या पुढचे 4 दिवस महत्वाचं काय? लग्न. आणि लग्नात महत्वाचं काय असतं? सूट. तो महत्वाचा आहे. माप चालू राहू देत. सूटच शिवायचं आहे ना. किती हल्ली काय जोधपुरी सारखं काय आलं? सूटच शिवायचा. सुटाचंच कापड आहे आपल्याकडं. आणि बा, साधं सुद्धा कापड नाही बरं का. आप्पासाहेबांनी रशियाहून आणलेलं कापड आहे. पहिल्यांदा केळी एक्सपोर्ट करायला गेले होते ना, तेव्हा मोठ्या हौसेने आणलेलं कापड. पाही केवढी? एवढी केवढी? नाही, ही नको. सारखं सारखं पुढे येतं ना. मामा, मला लग्नाविषयी. लग्नाविषयी काय? जावई बापू, लग्नाविषयी काय? बघा, तुमचा काही मानपान काढायचा राहिला असता ना, तो काढू आम्ही. हा, काही हाऊस वगैरे असेल तसं सांग. दामोदरराव देशपांड्यांचा नात जावई शोभला पाहिजे. मामा रे, काय जावई जावई लावले माझं ऐकून. तिला काय झालं आता? हो 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 ग बाई, कळलं. जयंत आल्याशिवाय आम्ही काहीही ठरवणार नाही.
तू अजिबात काळजी करू नको. यश गेलाय त्याला आणायला. जयंत आल्याच्या नंतरच सुपारी फोडणार आहोत आपण. नाही मामा, तिला ते नाही म्हणायचंय. तिला म्हणायचंय की हे लग्न हे पहा, आम्हाला सवय आहे तिच्या मौनाची. तुम्ही आत्ता आलात रावसाहेब. नो वरी ऍट ऑल. हा, मी ऐकतो तुझ्या खाणाखुणा. बोल. अच्छा. जयंत आल्याशिवाय नाहीच होणार. नाही होणार. सांगितलं ना. अहो ऐकता का? अहो नीरज, काय महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. तुमच्या हे काय वेड्यासारखं आवाव करतेस तू? मी प्रॅक्टिस करते आहो जाहोची. लग्नानंतर लोकांनी म्हणाल नको ही अशी काय मुलगी नवऱ्याला अरे तुरे करतेय. या घरात सगळे सतत लग्नाचाच विचार करत असतात ना. मला माहितीये, अमेरिकेला असताना तुम्ही सुद्धा याच क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहत होतात ना. मला सुद्धा खूप घाई झाली की कधी एकदा आपले 2चे 4 हात होतात. काय? एका माणसाला 2 हात असतात की नाही, दुसऱ्या माणसाचे 2 हात, म्हणजे असे हातात हात आल्यावर 2 गुणिले 2 4. नुपूर, हे बघ मला मॅथ्स येतं. हे बघ यार, आय एम सो सॉरी, मला काहीच माहिती नव्हते अरे लग्नाचं प्लॅनिंग. यार तू प्लीज मला ते ऐकून घे. सरप्राईज होतं तुमच्यासाठी. आणि आता आणखी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आरसा. नुपूर, मला माहितीये मी कसा दिसतो ते. ओके, तू प्लीज माझं जरा ऐकून घे. काही सांगू नका, काही सांगू नका. आता फक्त ऐकायचं. बाय द वे, तुम्हाला सवय करून घ्यावी लागेल हा, माझं फक्त ऐकण्याची. हे आहे मुंह दिखायचं कार्ड. आवडलं ना? ही मुंह दिखाई अशी डायरेक्ट. हे तुला पिंक कलर आवडतो ना? म्हणजे आता नसेल आवडत तरी आवडून घ्यावं लागेल. आय डोंट लाईक पीपल हु डोंट लाईक पिंक. काय? इंग्लिश मध्ये कळलं नाही, मराठीत सांगू. मला ती माणसं आवडत नाही ज्यांना पिंक कलर आवडत नाही. नुपूर, हे बघ, तू माझं ऐक. तू जरा जास्त. नुपूर, तू काय एवढी एक्साइटेड आहेस यार? नाही होणार आहे लग्न. मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. प्लीज. मोती. मधू, नीरज, अरे नीरज, अरे अरे नीरज, नीरज माझा पिंट्या. अरे काय केवढा बदललायस तू, आणि परदेशात जाऊन केवढा खुंटलायस तू नीरज. मामांजी, जास्त झाले तुम्हाला. मग नीरज आत आहे. आधी नाही का सांगायचं? चला चला लवकर चला. अरे नीरज, 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 अरे नीरज. ए काय रे, तुझा असा झुलता मनोरा का झालाय? नाही पप्पा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते जयंता काकांशी बोलायचं होतं ना, म्हणून आपलं थोडस. हा मला फार जास्त काही चढलेली नाहीये. हा मी ओळखतो ना नीरजला. हा काय, हा काय, हा नीरज. नीरज, काय रे, आपल्या बापाला आल्याची खबरची पद्धत नाही आहे का आपल्याकडे? ओ ओ ओ जयंता भाऊजी, आमच्या होणाऱ्या जावायला बोलायचं काही काम नाही हा, सांगून ठेवतो. हा जयंत भाऊजी, 4च दिवसांचा प्रश्न आहे, नंतर सगळं छान होणार आहे. म्हणजे लग्नाचं मुहूर्त 4 दिवसानंतर आहे, तोपर्यंत बाटलीला दूर ठेवा. अरे काय सांगताय तुम्ही? अरे अभिनंदन, 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 अभिनंदन. मी करणार आहे सगळं. आता शैला, तू एकही शब्द बोलायचा नाहीयेस. दार उघडणार नाहीये. हा